आतापर्यंत चीनचे स्वातंत्र्यापासून म्हणजे 1949 पासून 9 प्रेसिडेंट झालेत. त्यांचे कोणतेही प्रेसिडेंट असोत, प्राईम मिनिस्टर्स असोत, जे कधीही भारताच्या दौऱ्यावर आले, तर ते एका मराठी कुटुंबाची भेट घेतातच घेतात. तो एक शिरस्ताच आहे. जेव्हा 2014च्या सप्टेंबरमध्ये झी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले, त्यांनी त्यावेळेला मनोरमा कोटणीस यांना दिल्लीला बोलवून घेतलं आणि त्यांची भेट घेतली. त्यांना मैत्री पुरस्कार दिला. आणि मनोरमा कोटणीस यांच्याकडे त्यांनी एक लेटर देखील दिलं. या लेटरमध्ये लिहिलेलं होतं की द्वारकानाथ कोटणीस हे एक आमचे महान मित्र होते आणि त्यांची जी काही सेवा होती ती आमच्या सदैव स्मरणात राहील. आता हे लेटर लिहिलेलं होतं चीनचे राष्ट्रपिता असं ज्यांना मानलं जातं ते माओ झेडॉंग यांनी 1950 किंवा त्याच्या अगोदरच्या काळात लिहिलेलं हे लेटर होतं. हे लेटर आता सध्या मुंबई युनिव्हर्सिटीकडे दिलेलं आहे. हे लेटर लिहिलं ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं होतं ते द्वारकानाथ कोटणीस हे मराठी होते, महाराष्ट्रातल्या सोलापूरचे होते. मग द्वारकानाथ कोटणीसांना एका मराठी माणसाला चीन एवढं का लक्षात ठेवतोय? प्रत्येक प्राईम मिनिस्टर, प्रत्येक प्रेसिडेंट भारताच्या दौऱ्यात त्यांच्या कुटुंबाची का भेट घेतोय? असं काय कोटणीसांनी केलं होतं? ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 10 ऑक्टोबर 1910 सोलापूरच्या एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म झाला. त्यांना 2 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. त्यानंतर त्यांचं जे शिक्षण झालं ते जीएस मेडिकल कॉलेज मुंबई येथे झालं. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि त्याच काळातली एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाची घटना होती की जपाननं चीनवरती हल्ला केला होता आणि मोठ्या प्रमाणावर चीनी लोकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू होत होता. अनेक चीनी लोक जखमी होत होते, मरत होते. अशा पद्धतीचे चीनचे हाल चालू होते. त्यावेळी चीन जगाच्या सगळ्याकडून मदत मागत होता, पण तरी देखील त्यांना कोणी मदत करत नव्हतं. यावेळी चीनचे एक महत्त्वाचे नेते असणारे झू डे यांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला मोठी मदत नको, किमान आम्हाला काही डॉक्टर्स पाठवून द्या, कारण आमच्याकडे लोकांची शुश्रूषा करायला इथं कुणीच माणसं नाहीत. त्यावेळी नेहरूंनी म्हणजे काँग्रेसनं आपल्या वर्कर्सना विचारलं की तुमच्यापैकी कोणी जायला तयार आहेत का? आणि त्यानंतर मग सुभाषचंद्र बोस तेव्हा जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी ठरवल्यानुसार 5 डॉक्टर्स तयार झाले. या 5 डॉक्टरांच्या पैकी 2 होते बंगाली, 2 होते मराठी आणि 1 होता उत्तर प्रदेशचा. त्यांची नावं होती डॉक्टर एम अटल जे अलाहाबादचे होते, डॉक्टर कोटणीस आणि डॉक्टर चोळकर हे महाराष्ट्रातले म्हणजे सोलापूर आणि नागपूरचे होते, डॉक्टर के बासू आणि देवेश मुखर्जी हे दोघे कलकत्त्याचे होते. अशा प्रमाणे या डॉक्टरांनी तयारी दाखवली की आम्ही चीनमध्ये जाऊन तिथल्या सैनिकांना वाचवण्यासाठी तयार आहोत आणि यानुसार हे डॉक्टर्स निघायला तयार झाले. दिनांक 1 सप्टेंबर 1938ला मुंबईतल्या बलाड पियर या ठिकाणावरून एक जहाज निघालं. जहाजाचं नाव होतं राजपुताना. यामध्ये हे सगळे डॉक्टर्स भरले. या डॉक्टरांना निरोप द्यायला अखंड जनसागर इथं बलाड पियरला त्यावेळेला जमलेला होता. यामध्ये सरोजिनी नायडू काँग्रेसच्या नेत्या देखील होत्या. अनेक लोक आलेले होते. सगळ्यांनी या लोकांचे एक प्रकारे कौतुक केलं आणि त्यांना निरोप दिला. त्यानंतर मग हे डॉक्टर्स चीनच्या वुहान या प्रांतामध्ये गेले. वुहानमधून ते पुढे इनानमध्ये गेले. तिथं त्यांचं स्वागत केलं माओ झेडॉंग जे पुढे चीनचे सर्वेसर्वा झाले. यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की चीन देखील पारतंत्र्यात होता, भारत देखील पारतंत्र्यात होता. त्यामुळं फार काही मोठं होणार नव्हतं. चीन देखील एक स्वतःची लढाई लढत होता, जगण्यासाठी संघर्ष करत होता. त्यामुळे माओ झेडॉंग, झू डे हे नेते या डॉक्टरांना भेटले. त्यांनी त्यांना आपल्या सेवेमध्ये घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर कोटणीसांची रवानगी केली गेली 8th रूट आर्मीमध्ये. त्यानंतर त्यांनी याच आर्मीमध्ये आपली शेवटपर्यंत सेवा दिली. या आर्मीमध्ये असताना इथल्या सैनिकांना वाचवण्यासाठी जपान बरोबर जे युद्ध चालू होतं त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर कोटणीस हे एक मोबाईल क्लिनिक चालवायचे आणि या क्लिनिकच्या माध्यमातून सगळ्या सैनिकांना ट्रीटमेंट द्यायचे, सुरक्षा करायचे, त्यांना औषधं द्यायचे, इंजेक्शन्स द्यायचे. अशी बरीचशी औषधं, इंजेक्शन्स, एक्सरे मशीन असं बरंचसं सामान आणि 22,000 रुपये भारतातून काँग्रेसनं जे गोळा केलेलं होतं हे सगळं हे डॉक्टर्स इथं घेऊन गेलेले होते. आणि इथंच एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ज्यासाठी चीन आज देखील डॉक्टर कोटणीसांना विसरला नाही आणि विसरण्याची शक्यता नाही. ती गोष्ट सांगतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲपबद्दल सांगतो. तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे. अनेक लोक असे आहेत जे मला कमेंट्समध्ये विचारतात की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायला सुरुवात करावी. अशा वेळेला मी तुम्हाला मार्केट वुल्फ ॲप बरोबर ओळख करून देतो. हे एक जबरदस्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हे सेबी रजिस्टर्ड आहे. एक स्टॉक ब्रोकर ॲप आहे जिथं तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करू शकता फक्त 99 रुपयांच्या लाईफ टाईम फीजमध्ये. इथं तुम्हाला कोणतेही इयरली मेंटेनन्स चार्जेस किंवा हिडन चार्जेस घेतले जात नाही. चला मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही हे सहजपणे कसं वापरू शकता. मी इथं मार्केट वुल्फचं ॲप ओपन केलं, पिन टाकून लॉग इन केलं आणि इथं यांचं जे फॉलो ट्रेंड नावाचं फीचर आहे यावर क्लिक केलं. यामध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये जे ट्रेंड्स आहेत ते सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दिसतात, मूव्हिंग ट्रेंड्स दिसतात,
मी फक्त फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, इन्स्ट्रुमेंट, चार्ट आणि ट्रेड डिटेल्स चेक केल्या, ट्रेड प्लेस केला आणि बस माझा ट्रेड सुरू झाला. इथं तुम्ही तुमचा ट्रेड लाईव्ह मॉनिटर पण करू शकता. इथं तुम्ही अगदी छोट्या अमाऊंटमध्ये देखील इन्व्हेस्ट करून ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. या ॲपमध्ये एक स्टॉप लॉस फीचर आहे जे इनबिल्ट आहे, जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतो. हा माझा ट्रेड लाईव्ह चालू होता. मी फक्त स्टॉप ट्रेड ऑप्शनवर क्लिक केलं आणि बस ₹1476 प्रॉफिट बुक झाला, तो पण फक्त 3 टॅपमध्ये. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन्स पण देतं. ज्या लोकांनी यांच्या सर्व रिकमेंडेशन्स फॉलो केल्या त्यांनी सलग 3 महिने चांगले प्रॉफिट बुक केले. पहिल्या महिन्यात 57,170, दुसऱ्या महिन्यात 70,468 आणि तिसऱ्या महिन्यात 59,696चा प्रॉफिट युजर्सनी कमावला. या ॲपची सर्वात भारी गोष्ट म्हणजे या रिकमेंडेशन्सवर मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही. हा तुम्हाला तुमचा पूर्ण प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये मिळतो. मार्केट वुल्फ ॲप भारतामध्ये अत्यंत वेगानं वाढत आहे आणि हे वापरणं अतिशय सिंपल आणि सिक्युअर आहे. मग उशीर कशाला करायचा? मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड्स आधीच झालेले आहेत. हे iOSवरती आणि अँड्रॉइडवरती दोन्हीकडे अवेलेबल आहे. या ॲपसोबत तुमची ट्रेडिंगची जर्नी सुरू करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. फक्त एक क्लिक करा, डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. आता येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. 1940 मधली एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली वुटाई प्रांतामध्ये. यावेळी चीनमधल्या या प्रांतामध्ये जपाननं एक प्रचंड आणि तीव्र असा हल्ला केला. यावेळी या 8th रूट आर्मीमधले अनेक सैनिक जायबंदी झाले, जखमी झाले, त्यातल्या अनेकांचा मृत्यू देखील झाला. यावेळी मोबाईल क्लिनिक चालवत होते डॉक्टर कोटनीस. त्यांनी त्यांच्या अनेक वर्कर्सना, अनेक चीनी नागरिकांना देखील मेडिकल प्रशिक्षण दिलेलं होतं. त्यांना सांगितलेलं होतं यावेळेला काय करायचं. आणि परिस्थिती एवढी भयान होती की या डॉक्टरांनी, कोटनीसांनी स्वतः सलग 72 तास मोबाईल क्लिनिक चालवलं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते अक्षरशः धावत पळत होते. त्यांनी अजिबात 1 तासाची देखील झोप घेतली नाही. सलग 72 तासात त्यांनी जवळजवळ 800 चीनी सैनिकांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया असतील किंवा काही ठिकाणी फक्त ट्रीटमेंट असेल, या सगळ्या केल्या आणि या 800 लोकांचा जीव वाचवला. यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्राणांची अजिबात फिकीर केली नाही. ते शेवटपर्यंत या लोकांना आपली सेवा देत राहिले, जोपर्यंत ते स्वतः कोलमडून खाली पडले नाहीत तोपर्यंत. डॉक्टर कोटनीसांचं हे अजब असं कॉन्ट्रीब्युशन होतं, अजब असं योगदान होतं. त्यानंतर ते इथल्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी बेथून हॉस्पिटलमध्ये ट्रेनर म्हणून, लेक्चरर म्हणून काम करायला लागले. पण तरीही दुसऱ्या बाजूला युद्ध मात्र चालू होतच. या काळात डॉक्टर कोटनीसांचे वडील वारले अशी बातमी त्यांना तिथं मिळाली. पण त्यावेळी चीनमधली परिस्थिती अशी होती की त्यांना चीन सोडता येत नव्हता. चीनमध्ये आतापर्यंत ते इतके रुळलेले होते की त्यांचं नाव देखील चीनमधल्या लोकांनी बदलून के दिहुआ असं त्यांचं नाव केलेलं होतं. त्यामुळे चीनचे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, ते देखील चीनी लोकांच्यावर प्रेम करत होते. 1941 साली ज्यावेळी ते या बेथून हॉस्पिटलमध्ये काम करत होते, एक लेक्चररचा रोल करत होते, त्यावेळी त्यांची ओळख झाली तिथं नर्स म्हणून काम करणाऱ्या गुओ चिंगलांग नावाच्या एका नर्सशी. या नर्सबरोबर त्यांचं पुढं डिसेंबर 1941 मध्ये लग्न झालं आणि ऑगस्ट 1942 मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला. या मुलाचं नाव भारत आणि चीन या 2 नावांवरून इन हुआ असं ठेवण्यात आलं. पण या संपूर्ण प्रवासामध्ये डॉक्टर कोटनीसांचे प्रचंड हाल होत होते. अनेक पेशंटच्या ते संपर्कात येत होते, अनेक आजारांच्या संपर्कात होत होते. या सगळ्यामधून त्यांनी स्वतःची मात्र काळजी कधीच घेतली नाही. त्यांचं वय यावेळी फक्त 32 वर्ष होतं आणि यावेळी त्यांना एपिलिप्सीचे झटके यायला लागले, म्हणजे अपस्माराचे झटके यायला लागले. हा एक मेंदूचा आजार असतो आणि याच्या झटक्यांनी पुढच्या 3च महिन्यात, म्हणजे त्यांचा मुलगा झाल्यानंतर 3 महिन्यांनी डॉक्टर कोटनीसांचं निधन झालं. आज डॉक्टर कोटनीसांच्या नावानं चीनमध्ये अनेक महत्त्वाची स्थळं आहेत. तिथं अनेक शाळांना त्यांची नावं आहेत, त्यांचे काही पुतळे देखील आहेत. याचबरोबर एक मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजचं नाव देखील के दिहुआ असं आहे. 1992 पासून आतापर्यंत जवळजवळ 45,000 विद्यार्थी या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेले आहेत आणि ही गोष्ट चीन कधीही विसरला नाही. यांच्यावरती चीनमध्ये एक चित्रपट आला. भारतात देखील व्ही शांतारामांनी त्यांच्यावर डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी नावाचा चित्रपट काढला. डॉक्टर कोटनीसांना चीन कधीही विसरला नाही, आज देखील विसरला नाही. आणि इव्हन 2020 मध्ये जेव्हा भारत आणि चीन यांचे संबंध ताणलेले होते, त्यावेळी देखील चीननं त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. त्यामुळे डॉक्टर कोटनीसांनी चीनसाठी दिलेलं हे कॉन्ट्रीब्युशन इतकं जबरदस्त होतं की त्यांना आज देखील चीनमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे. एका मराठी माणसाच्या या कॉन्ट्रीब्युशनबद्दल, एका मराठी माणसानं चीनमध्ये जाऊन जे केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे
ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. याशिवाय मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. हे ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. त्यावर क्लिक करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.